जो आपल्या चॅनलचा लोगो आहे तुमचा, हा ते जी गाय आहे ती चॅनलवर तिची पण अशी सेम शिंग आहेत. ते गाय आहे ना ते आपण पेंटिंग करून घेतलेले. अच्छा. हा आपण आहे ना दोन दोघांना पेंटिंग करायला दिलं, आपल्याला सांगितलं की असं असं पाहिजे मला चित्र. त्याचं महत्व म्हणजे त्याच्यात आहे ना खूप काय आहे, म्हणजे आपण कधी सांगितलं नाही ते. म्हणजे तुम्ही जर ती बघितली की नाही आपला लोगो खिलार कावचा, हा. तर ती गाय आहे ना वासरू पिते. गाय जी आहे ती म्हणजे कुंपणाच्या आतमध्ये आहे. म्हणजे गायच्या विचार काय, गायला माहित आहे आपलं फ्युचर धोक्यात आहे, ह्या पिल्लाचं भविष्य धोक्यात आहे आणि ती आपल्याकडे बघते. हा, अशी फिरून बघ. अपेक्षेनं बघते की तुमच्या हातात ह्या पिल्लाचं भवितव्य आहे. आणि ती म्हणजे आपुलकीनं म्हणा आणि काय आशेनं म्हणा ती माणसाकडे बघते. म्हणजे ही पिल्लू जे आहे गायचं बारकं पिळणार, त्याचं फ्युचर माणसाच्या हातात आहे वाचवायचं. गायीच्या हातात आहे पण गाय कुंपणामध्ये असल्यामुळे तिचं म्हणजे चालं नाही असं. आणि तिची जी नजर आहे ती लोकांच्याकडे आहे. अच्छा. असं. आणि म्हणून ते आपल्याला तिचा जो वंश आहे तो पुढं चालवायचा आहे आणि न्यायचा आहे. जे हजारो वर्षापासून आपली स्थानिक जात आली आहे तीच हजारो वर्ष पुढे न्यायचे. कारण पशुपालन हा माणसाचा मेन हे आहे, व्यवसाय. शेती नंतर, आधी पशुपालन. जेव्हा लोक शेती करत नव्हते तेव्हा ह्या स्थानिक जाती खिलार म्हणा ज्या कुठल्या असतील स्थानिक, त्यांनी मनुष्य जात वाचवलेले आहे, जगवलेले आहे. त्याचं लय महत्व आहे देशी गायचं, त्याच्यावरच काम करायचं. आजकाल लोक आहे ना पशुपालनाला शेतीला जोडधंदा म्हणून बघतात. हा, नाही, मेन पशुपालन, नंतर त्याला जोडधंदा शेती असा आहे. पशुपालनाशिवाय शेती नाही होऊ शकत. तुम्ही आता बघा, ज्या जमिनीला शेणखत आहे त्याच्यातलंच पीक चांगलं येणार. तुम्ही वरखत किती बी घाला, त्याचं पिकापेक्षा शेणखतावरलं पीक चांगलं येणार.